नमस्कार, मी सोनल रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि गणेश चतुर्थी विशेष आज आपण थाळी करत आहोत. मी आधी 4-5 रेसिपीज तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत थाळीच्या, ज्या आपण रोज करणार आहोत. रोजच्या सकाळच्या घाईमध्ये आपल्याला जर म्हणजे नैवेद्याची थाळी पण करायची आहे आणि स्कूल, ऑफिसेस सगळे आपलं रेग्युलर काम पण आहे. तर या कामामध्ये पण कशी पटकन ही थाळी तयार होईल, तर याची मी काळजी घेतलेली आहे. त्या जर रेसिपीज तुम्ही बघितल्या नसेल, त्या थाळी अजूनपर्यंत तुम्ही बघितल्या नसेल, तर त्या नक्की चेकआउट करा. तर आज आपण गणपती विशेष म्हणजेच गणेश चतुर्थी विशेष, ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्याकडे येणार आहेत, त्या दिवशी जर आपण स्पेशल थाळी करतो, तर आज ही स्पेशल थाळी आपण करणार आहोत. चला तर थाळीला सुरुवात करूया. या थाळीमध्ये मी जे काही पदार्थ करत आहे, जसं म्हणजे तिखट ज्या काही वस्तू करत आहे, तर त्यामध्ये मी कांदा लसूण वापरणार आहे. कारण आमच्याकडे कांदा लसूण खातात. म्हणजे नैवेद्य वगैरे असेल तर किंवा उपवास सोडायचा असेल तरी पण कांदा लसूण खातात. त्याच्यामुळे मी ही कांदा लसूण टाकूनच करणार आहे. पण जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही टोमॅटोचा वापर करायचा आहे. म्हणजे कांदा स्किप करायचा आणि टोमॅटो जास्त घालायचा. आणि लसूण आणि जसं आपण आलं लसूणची पेस्ट करतो त्याच्याऐवजी तुम्ही आलं, मिरची, कोथिंबीरची पेस्ट तयार करून ठेवायची. म्हणजे मग पटकन सकाळच्या घाईमध्ये तुमचा पूर्ण स्वयंपाक पण तयार होणार आहे. तर आज मी पूर्ण कांदा लसूण सोबतच करणार आहे. तर चला आजच्या गणेश चतुर्थी स्पेशल थाळीला सुरुवात करूया. आपल्या थाळीमध्ये 2 गोडाचे पदार्थ राहणार आहे. एक तर उकडीचे मोदक आणि दुसरी म्हणजे पुरणाची पोळी. तर आमच्याकडे गणपतीच्या दिवशी पुरणाची पोळी केली जाते, म्हणून मी इथे पुरणाची पोळी पण या थाळीमध्ये शेअर करत आहे. जर तुमच्याकडे जो गोडाचा पदार्थ करत असेल तो तुम्ही केला तरीही चालेल. किंवा गणपती बाप्पाला आवडणारे मोदक तुम्ही करू शकता कुठल्याही प्रकारचे. आता आज तर मी उकडीचे मोदक करतच आहे, किंवा लाडू वगैरे पण करू शकता, किंवा तुमच्याकडे पारंपरिक जे काही केलं जातं ते केलं तरीही चालेल. तर इथे मी अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे पुरणासाठी. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 पाण्याने. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे. म्हणजे अर्धी वाटी जर डाळ असेल तर 1 ते दीड वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे आणि आता याच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि 1 शिट्टी आपल्याला मोठ्या गॅसवर काढून घ्यायची आहे. आणि एकदा का प्रेशर आलं त्यानंतर गॅस कमी करून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. म्हणजे डाळ मस्त सॉफ्ट अशी शिजते. या कुकरच्या शिट्ट्या होतपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊ. तर पुरणाला जसं आपल्याला पीठ लागतं त्याप्रमाणे मळून घेऊ. इथे मी 1 कप पीठ घेत आहे. तर अर्धा कप डाळ होती त्याला 1 कप पीठ अगदी योग्य प्रमाण आहे. म्हणजे या प्रमाणामध्ये पीठही शिल्लक राहत नाही आणि आपला जो पुरणाचा गोळा आहे तो सुद्धा शिल्लक राहत नाही. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेऊ. थोडंसं यामध्ये तेल घालू आणि याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊ. म्हणजे आपल्याला याची कणिक जी आहे ती सॉफ्ट अशी मळायची आहे. हे बघा आता छान मळून झालेलं आहे. मी यावरती 1 चमचा तेल घालते आणि परत एकदा छान मळून घेते. तुम्ही बघू शकता छान अशी सॉफ्ट आहे. आणि थोडा वेळ याला आपण बाजूला ठेवला ना की ही परत थोडीशी सॉफ्ट होते. तर आता याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवू. तोपर्यंत आपण आपल्या थाळीचे पुढचे पदार्थ तयार करायला घेऊ. तर आता ही पीठ आपण बाजूला ठेवल्यानंतर सगळ्यात आधी भाजी करू. तर भाजीसाठी मी आज करणार आहे अळूची वडी. तर अळूच्या वडीचा रस्सा करणार आहे. तो पण अगदी सोप्या पद्धतीने. म्हणजे बेसन वगैरे त्या पानाला लावायची गरज नाही आहे. मस्त पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही 10 ते 12 पानं आहे. आता याला आपण छान बारीक चिरून घेऊ. हे बघा या पद्धतीने अळूची पानं ही मस्त बारीक चिरून घेतली. आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बेसन घालून घेऊ. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद घालू, 1 चमचा तिखट घालू, 1 चमचा धणे-जिरे पूड घालू. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा आपण
चिंच गुळाचा कोळ घालून घेऊ. म्हणजे मी इथं माझ्याकडे होती चटणी ही, तर मी तीच घातलेली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेऊ. तर असा घट्टसर गोळा आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच भांड्याला मी थोडंसं खाली तेल लावून घेतलं. हा जो गोळा आहे त्याला मी छान असा पसरवून घेतलं. आता दुसरीकडे मी स्टीमर गरम करायला ठेवलेला आहे. खाली पाणी घातलेलं आहे, वरती जाळी ठेवली आहे आणि त्या जाळीवरती हे जे भांडं आहे ते ठेवलं आहे. याला झाकून आपण 15 ते 20 मिनिटं वाफ काढून घेऊ. तर हे मी मागे करून घेते आणि आता इथे आपण भाजीसाठीचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे एका तव्यावरती 2 चमचे तेल घालून घेतलं. यामध्ये 4-5 मिरे, 1 वेलची आणि 1 तमालपत्र घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो मोठा चिरून घेतला आणि तो पण यामध्ये घालून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं किंवा याचा छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेऊ. आपला कांदा 2 ते 3 मिनिटं मस्त परतवून झालेला आहे. आता यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे. जर खोबऱ्याच्या अशा चकत्या असेल तर तुम्ही आधी ते तळून घ्या, ते भाजून घ्या, त्यानंतर कांदा घाला. आता माझ्याकडे किसलेलं खोबरं होतं, तर मी आता यामध्ये 1 टेबलस्पून किसलेलं खोबरं घालून घेतलं. हे पण थोडंसं आपण भाजून घेऊ. तर परत 1 ते 1.5 मिनिटं याला भाजून घेऊ. हे बघा, टोटल मी 5 मिनिटं छान भाजून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद केला. आता याला थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण पुरणाची डाळ आपली शिजली का ते बघून घेऊ. तर इथे मी कुकर उघडून घेतलेला आहे. कुकरचं पूर्ण प्रेशर जाऊ द्यायचं आणि त्यानंतरच कुकर उघडायचा. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता डाळ किती छान अगदी सॉफ्ट शिजलेली आहे. आता यामध्ये जे पाणी आहे ना ते काढून घेऊ. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर मग ते पाणी तुम्ही इथे यूज करू शकता. आता मला कटाची आमटी करायची नव्हती, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलं आणि थोडंसंच अगदी पाणी माझं निघालेलं आहे. पण संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर जेवढी आपण डाळ घेतली तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर मी इथे अर्धा कप डाळ घेतली होती, त्याला अर्धा कप इतकं गूळ घेतलं. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण घालू शकता. त्यानंतर हे छान मिक्स करू आणि याला आता आपण शिजवत ठेवू. गूळ छान विरघळलेला आहे आणि अगदी पातळ झालेला आहे. आता याला आपल्याला घट्ट करून घ्यायचं. तोपर्यंत आपण याला शिजवू देऊ. आणि हे पूर्णपणे कसं शिजलेलं आहे तर याची एक मस्त ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगते. हे बघा, या पद्धतीने असं ही जी डाळ आहे ती अशी गोळा करायची आणि त्यामध्ये असा चमचा आपण ठेवून द्यायचा आहे. जर तो चमचा सरळ राहिला म्हणजे आपलं जे पुरण आहे ते छान शिजलेलं आहे असं समजायचं. आता यामध्ये थोडीशी आपण वेलची घालू आणि मी इथे जायफळ थोडासा किसून घालत आहे. जायफळाने या पुरणाच्या पोळीला उत्तम चव येते. आता हे जे पुरण आहे हे गरमच आहे, म्हणजे कोमट पण व्हायचं आहे आणि गरम असतानाच आपण हे छान या पुरणाच्या चाळणीतून मस्त चाळून घेऊ. हे बघा, संपूर्ण पुरण मी मस्त चाळून घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवू आणि आपला जो मसाला आहे तो पण थंड झालेला आहे. आता त्याचं वाटण तयार करून घेऊ. आता सगळ्यात आधी आपण भाजी तयार करून घेऊ. तर मी इथे एक कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला भरपूर तेल घ्यायचं आहे, कारण जी आपण वडी तयार केली होती तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. याला मी कट करून घेतलं. जसं आपली कोथिंबीर वडी असते ना त्या पद्धतीनेच या वड्या होतात आणि याला आपण तळून घेऊ. हे बघा, या पद्धतीने सगळीकडून ही वडी मस्त खरपूस अशी छान तळून घ्यायची आहे. मस्त आपली वडी तळून झालेली आहे. आपण ही काढून घेऊ आणि याच तेलामध्ये आता जो आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊ. तर मी इथे संपूर्ण वाटण वापरणार आहे. तर 4 ते 5 लोकांसाठी ही भाजी इनफ आहे. आता हे छान परतवून घेऊ आणि आलं लसूण पेस्ट आहे ना मी आधीच त्या पॉटमध्ये म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतलं होतं. तर त्यामध्ये मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट ठेवलं होतं आणि सोबतच हा कांदा वगैरे सगळा बारीक करून घेतला होता. म्हणून म्हणजेच आपण 1 टीस्पून आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता याला छान तेल सुटतपर्यंत आपण हे परतवून घेऊ. इथे 2 ते 3 मिनिटं हे तेलात छान परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालायचे आहे आणि या भाजीला ना थोडंसं तेल जास्त लागतं, कारण सगळं तेल हे शोषून घेतं. या वड्या ज्या आहेत त्या सगळं तेल आणि पाणी दोन्ही पण शोषून घेतं, म्हणून थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे मसाले आहेत त्यामध्ये हळद घातली,
तिखट घातलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊ. धणे जिरे पूड घातली आणि हे छान मिक्स करू. आता याला तेल सुटतपर्यंत भाजून घेऊ. हे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. बाजूने सगळं तेल छान आलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊ. तर मी इथे 1 कप मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालून घेतलं. ते घालून घेतलेलं आहे. जसं मी सांगितलं की या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं. थोडंसं तेल जास्त घाला. माझ्याकडून थोडंफार कमी झालं होतं. त्यानंतर इथे आपण भजीची तयारी करून घेऊ. तर मी आज कांदा भजी करत आहे आणि तुम्ही हा जर स्वयंपाक सात्विक करत असाल तर तुम्ही कांद्याच्या ऐवजी पत्ताकोबी पण इथे वापरू शकता. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये घातलेली आहे. थोडी हळद घालून घेऊ. तिखट घालून घेऊ. तुम्ही तिखटाच्या ऐवजी मिरची पण घालू शकता. त्यानंतर पाव चमचा मी इथे धणे जिरे पूड घातलेली आहे. थोडंसं आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे आणि थोडी 1 चमचा आपण यामध्ये तीळ घालून घेऊ. त्यानंतर इथे अर्धा कप मी बेसन घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले होते. बारीक म्हणजे पातळ आणि लांब असे चिरून घेतले होते. आता याला आपण मिक्स आत्ताच करू नाही, कारण याला पाणी सुटेल आणि मिठाचं पाणी होऊन मग हे जे भज्याचं पीठ आहे ते सॉफ्ट होईल किंवा नरम होईल. म्हणून आपण याला जेव्हा भजे तळू तेव्हा आपण याला मिक्स करून घेऊ. आता या आपल्या रश्याला पण मस्त उकळी आलेली आहे. तर यामध्ये सगळे जे आपले वड्या तळून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊ. वरून थोडासा गरम मसाला घालू, थोडी कोथिंबीर घालू आणि आपली ही अळूच्या पानाची रश्श्याची भाजी तयार आहे. आता आपण आपल्या थाळीमधला गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ, म्हणजेच पुरणपोळी. तर पीठ छान मळून झालेलं आहे आणि छान मुरलेलं पण आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीचं सॉफ्ट आपलं पीठ आहे. आता जो पुरणाचा आपण डाळ छान चाळून ठेवली होती तर ती पण त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि या पद्धतीने भरून घ्यायचे आहे. तर नेहमी याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. नेहमी काय करायचं, पुरणाचा गोळा जो आहे तो थोडासा मोठा ठेवायचा आणि जो पिठाचा गोळा आहे तो थोडासा छोटा ठेवायचा. म्हणजे काय असतं, आपल्या पूर्ण पोळीला छान पुरण लागलेलं असतं. जर तुम्ही गोळा कमी घेणार तर मग पुरण जास्त लागणार नाही किंवा पुरण जास्त भरलं जाणार नाही आणि आमच्याकडे छान भरपूर भरलेलं असं पुरणाची पोळी आवडते. त्याच्यामुळे मी भरपूर भरते. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर विदर्भामध्ये तर म्हणजे अगदीच वेगळी करतात. त्याची रेसिपी जी आहे, मी म्हटलं होतं की मम्मीकडे गेल्यानंतर एकदा दाखवेल, कारण यावेळेस मम्मीनी केली पण होती पण नाही जमलं मला ते दाखवायला. तर पुढच्या वेळेस जाईल तेव्हा नक्कीच दाखवेल. आता तुम्ही बघितलं की आपली ही पोळी छान लाटून झालेली आहे. आता याला मस्त खरपूस दोन्ही बाजूनी तुपाने भाजून घेऊ. हे बघा, आपली पुरणाची पोळी दोन्हीकडून मस्त खमंग भाजून झालेली आहे. छान खरपूस अशी भाजून झालेली आहे. आता जे आपण भज्याचं पीठ ठेवलेलं होतं सगळं टाकून, आता ते पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याचे मस्त असे भजे तयार करून घेऊ. हे बघा, एकीकडे माझ्या सासूबाई भजे तळत आहे आणि मी दुसरीकडे पुरणाच्या पोळ्या करून घेत आहे. त्यानंतर इथे मी मस्त कढी करून घेतली आणि खमंग काकडी तयार करून घेतली आहे आणि आपल्या थाळीतले सगळे पदार्थ तयार झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे. यामध्ये आपण बनवले आहे मस्त अशी पुरणाची पोळी, कढी, त्यानंतर अळूच्या पानाची वडी बनवलेली आहे, म्हणजे रस्सा भाजी बनवलेली आहे. त्यानंतर मोदक आहे. मोदकाची रेसिपी या व्हिडिओ नंतर तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर खमंग काकडी आहे आणि वरण भात आहे, कांदा भजी आहे आणि चपाती आहे. तर ही गणेश चतुर्थी स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.